थोडक्यात जाता जाता पुन्हा एकदा प्रकाश पवार तुम्हाला या पर्यायी शक्यतेबद्दल काय वाटतं? कारण तुम्ही हा मुद्दा मांडला की वेगवेगळ्या छोट्या छोट्या राजकीय पक्षांची मिळून काहीतरी मोठ बांधता येऊ शकते, पण अशा प्रकारे जे कोणी आहेत, अगदी बाळासाहेब आंबेडकर असतील, राज ठाकरे असतील, नारायण राणे समजा आता त्यांची भूमिका घेत आहेत तो भाग वेगळा आहे, शेकाप आहे, हे सगळे पक्ष मिळून काहीतरी एक पर्याय बनण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे का? तेवढी तयारी ह्या सगळ्या वेगवेगळ्या इगो असलेल्या म्हणा किंवा त्या पद्धतीनं स्वतःचं अस्तित्व स्वतःकडे बाळगून असलेले जे नेते आहेत त्यांच्यामध्ये ही सगळी मोठ बांधणं शक्य आहे का? हे मोठ बांधणं जरा अशक्य कोटीतली गोष्ट आहे, परंतु उदाहरणार्थ विदर्भामध्ये 5% मतं बीएसपीला होती आणि बीएसपीची खूप मोठी कोंडी तिथं झालेली आहे. आता ही तिला फोडायची असेल तर तिला कुठला तरी एक पर्याय निवडावा लागेल. नंबर 2, आम आदमी पार्टीने निवडणूक लढवायची नाही असं जाहीर केलेलं आहे. ज्या लोकांचं संघटन तिथं झालेलं होतं, काय 1%, 2% म्हणजे सुद्धा ते मतदार बरेच मोठे असतात. आता या लोकांनी जायचं कुठं? तर हे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत सर्व महाराष्ट्रभरच, या सर्वांचं एकत्रीकरण करण्या इतपत नारायण राणे मोठे नेते आहेत. इतकं संघटन करण्या इतपत राज ठाकरेंपाशी पण किंमत मोजता येऊ शकते राज ठाकरेंना. आणि त्यालाच दुसरा पर्याय निर्माण होऊ शकतो असा की समजा हे यांच्याकडे आले नाहीत तर काय होऊ शकेल? तर बीएसपीची मतं जर भाजपकडे जायची नसतील तर ती काँग्रेसकडे वळतील. जर ते आम आदमीची मतं भाजपकडे जायची नसतील तर ते पुन्हा काँग्रेसकडे वळतील. म्हणजे काँग्रेसचा पर्याय हा थोडा अजून मजबूत होऊ शकतो. आणि हेच नेमकं हेरल्यामुळे आज तुम्ही पाहिलं असेल तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रथम दर्शनी बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचं दर्शन घेतात तेव्हा त्यांना पक्क माहित आहे की ही मतं जे विस्कळीत मतं आहेत त्यांचं आपण बीजेपी साठीच संघटन केलं पाहिजे. आणि हे विस्कळीत मतांचं संघटन यांना करण्यासाठी नवा पर्याय यांनी पुढे आणायचा की नाही यांच्यावर डिपेंड आहे. परंतु हा पर्याय आता तरी चर्चेत नाही, त्याचं कोण प्रयत्न करत नाही आणि अशा प्रकारचा विचार सुद्धा महाराष्ट्रात नाही. नक्की तुम्ही म्हणता अशा प्रकारचा विचार नाहीये, पण कदाचित जसं भाऊ तोरसेकर म्हणाले तसा पर्याय सुद्धा समोर येऊ शकतो. अर्थात जर तरची ही सगळी गोष्ट आहे, राजकारण आहे, राजकारणामध्ये काहीही घडू शकतं आणि अर्थात राजकारण जे काही आहे आत्ताचं ते सुदैवानी म्हणा किंवा दुर्दैवानी म्हणा केवळ आणि केवळ सत्तेचं राजकारण आहे. त्यामुळे काय बदल घडतात हे आपल्याला कालांतरानं कळेल, लवकरच कळेल. पण त्या निमित्तानं ही आपण चर्चा घेतली होती. या चर्चेमध्ये आपण इथे थांबणार आहोत. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन तुमच्या समोर येणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. आवाज महाराष्ट्राचा मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि अर्थातच मोदींचा प्रभाव या सगळ्या निवडणुकींवरती आहे. जसा लोकसभेमध्ये तो होता तसाच तो आता विधानसभेमध्ये दिसतोय. त्याचं कारण अर्थातच पक्ष कुठलाही असो आता सोशल मीडियाला पर्याय नाही अशी भाषा, असे वारे वाहू लागलेले आहेत. आणि खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनीसुद्धा सोशल मीडियाचा आता सर्वाधिक वापर सुरू केलेला दिसतोय. काळ बदलला आहे तसं निवडणुकीच्या या प्रचाराचं तंत्रसुद्धा बदलत चाललेलं आहे. अलीकडच्या काळात या प्रचारासाठी सोशल नेटवर्किंग साईट्सचा जसा वापर केला जातोय, त्याच्यावर भर दिला जातोय, तसंच लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्ययसुद्धा आपण बघितलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षांमार्फत सोशल मीडियाच्या वापरावर भर दिला जातोय. व्हॉट्सॲप असो, फेसबुक, ट्विटर तसंच पक्षांच्या वेबसाईट्सवरती हे राजकीय युद्ध रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत जाईल तसतसं सोशल मीडियावरचं राजकारणसुद्धा आणखीनच रंगलेलं असेल. याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत गौरांग दामाणी आहेत, सोशल माध्यम तज्ज्ञ आहेत, ज्यांनी लोकसभेमध्ये सुद्धा राजकीय पक्षांबरोबर काम केलेलं होतं. रवी वरपे आपल्यासोबत आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे मीडिया सेलचे प्रभारी आहेत. आपल्यासोबत या चर्चेमध्ये युवा सेनेचे सचिव आपल्यासोबत आहेत पूर्वेश सरनाईक, जे स्वतःसुद्धा सोशल मीडियावरती प्रचंड ॲक्टिव्ह असतात. प्रकाश पवार आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक. आणि आपण प्रकाश पवारांकडनं समजून घेणार आहोत की या वेळच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा प्रभाव कसा होता आणि त्यातूनही एक वेगळ्या प्रकारचं मतदारांची मानसिकता समोर त्यातनं आली का, ती मानसिकता बनवण्यामध्ये या सोशल मीडियाचा कसा हात असू शकतो आणि त्याचा प्रभाव राजकीय पक्षांना दुर्लक्षून चालणार आहे का, हे आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. मला खरं तर पहिला प्रश्न
विचारायचं आहे रवी वरपे तुम्हाला. राष्ट्रवादी काँग्रेसनी सुद्धा गेल्या निवडणुकांपासून ही सुरुवात केली होती सोशल मीडियाच्या संदर्भात, ज्यावेळेला मोदींकडनं सर्वाधिक प्रचार सोशल मीडियाच्या मार्फत केला गेला. काय त्यावेळेची तुमचा अनुभव होता आणि अलीकडच्या काळामध्ये एकूण या सोशल मीडियाचा प्रभाव मतदारांवरती किती जाणवते तुम्हाला? मंदार सर, लोकसभेला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोशल मीडियासाठी अतिशय चांगलं काम केलं होतं. की सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं फेसबुक पेज असेल, ट्विटर असेल, वेबसाईट असेल, मोबाईल ॲप असेल, या सर्वांवरती राष्ट्रवादी काँग्रेसने फोकस केलेला होता. एक विधायक कामांचं प्रचार करण्याचं स्ट्रॅटेजी राष्ट्रवादीने केलेली होती आणि अतिशय चांगल्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोशल मीडियाची भूमिका पार पाडली होती. तुम्ही म्हणता की प्रभावीपणे सोशल मीडियाची भूमिका जी आहे ती पार पाडली होती. गौरांग आपल्यासोबत आहेत. गौरांग, पुन्हा तुम्हाला सुद्धा हे विचारायचं आहे की कशा प्रकारचं स्थित्यंतर, कशा प्रकारचा बदल हा सोशल मीडिया घडवून आणतोय मतदारांमध्ये किंवा मानसिकतेमध्ये सगळ्या सर्वाधिक लोकांच्या, आणि खास करून राजकीय जी जाणीव आहे, जागृती आहे, ती कशा प्रकारे यामध्ये केली जाते असं तुम्हाला वाटतंय? आजचे जे मतदाता आहे ते खूप प्रमाणामध्ये शिकलेले मतदाता आहे आणि त्यांना स्टडी करून निवडणूकमध्ये ते वोट करायला जातात. आणि तो जो टप्पा आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे समजा भारतात 80 कोटी मतदाता आहेत, त्यापैकी लगभग आपले समजा 10-15% इंटरनेट, फेसबुकवर ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांना मतदान म्हणजे काय एक्झॅक्टली ते सायंटिफिक रीतीने ते स्टडी करतात आणि वोट करायला जातात. म्हणजे समजा चॉईसमध्ये 2, 3, 4 नेते इलेक्शनमध्ये उभे आहेत, तर ते स्टडी करून इंटरनेटवर स्टडी करतात. म्हणजे कोणी काय काम केलेलं आहे, त्यांचा काय बॅकग्राऊंड आहे, म्हणजे किती पोलीस केसेस आहेत. तर हा जो वोटर आहे तो एकदम जागृत आणि एज्युकेटेड वोटर आहे. तर हा भागमध्ये याचा खूप मोठा परिणाम पडतो. तुम्ही म्हणता की परिणाम पडतोय, सगळा सुशिक्षित असा, सगळा एज्युकेटेड असा हा सगळा वोटर आहे. पण तुम्हाला असं वाटतं का गौरांग की खरंच सोशल मीडियातनं प्रभाव जो आहे तो म्हणजे मोदींनी टाकला म्हणून येणाऱ्या निवडणुकांमध्ये किंवा येणाऱ्या काळातल्या सगळ्या निवडणुकांवरती अशा प्रकारचा प्रभाव राहणार आहे? प्रभाव राहणार आहेत. आपण प्रचारची हिस्ट्री बघितली तर समजा 50-60 वर्षापूर्वी पोस्टर बॅनरचा प्रभाव होता, आताही आहे, पण हळूहळू तो बदल घडला. म्हणजे समजा 10-15 वर्षापूर्वी ईमेल आला, नंतर समजा वेबसाईटचे ब्लॉग्स आले, वेबसाईट आली, आणि लास्ट 5-6 वर्षात फेसबुक नी वेग धरलेला आहे. तर हळूहळू तो म्हणजे ट्रान्सफर झालेला आहे. म्हणजे जे वोटर आहेत, एज्युकेटेड वोटर आहेत, तो सर्व काय बघतो. आणि इंटरनेट वगैरे खूप इम्पॉर्टंट असते, पण त्याच्या मागे जे काम आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काम केलं नाही आणि फक्त इंटरनेट किंवा त्याचा उपयोग केला तर त्याच्यात खूप प्रभाव होत नाही. नरेंद्र मोदी साहेबचा काय होता, त्यांनी काम केलेलं. ते 12 वर्ष चीफ मिनिस्टर होते गुजरातमध्ये आणि त्यांचा कामचा जो प्रचार झाला तो त्या इंटरनेटमुळे त्या प्रचाराचा वेग इन्क्रीज झाला, म्हणजे वाढला. बरोबर. तर दॅट इज हाऊ सोशल मीडिया हेल्प्स अ पॉलिटिशियन. म्हणजे ग्रासरूट वर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट. अच्छा, म्हणजे खरं काम पण असायला पाहिजे समोर, उदाहरण किंवा मॉडेल असायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. पुन्हा पूर्वेश सरने तुम्हाला विचारायचं आहे की कामच असलं पाहिजे. काम असलं पाहिजे. राईट, काम असलं पाहिजे समोर तुम्ही म्हणताय. पण पूर्वेश, तुम्हाला काय वाटतं की सोशल मीडिया म्हणजे शिवसेना हा पक्ष, त्याची जी काही मांडणी होती, चौकट होती, अलीकडच्या काळापर्यंत युवासेना आली, आदित्य ठाकरे आले. आदित्य ठाकरे स्वतः ट्विटरवरती सुद्धा अत्यंत म्हणजे हायपर ॲक्टिव्ह म्हणता येईल, इतके ॲक्टिव्ह आहेत त्याच्यामध्ये. तर अशा वेळेला जे एक रिप्रेझेंटेशन आहे या सगळ्या सोशल मीडियाचं, ते रिप्रेझेंटेशन तुम्ही युवासेनेच्या माध्यमातून पोहोचताय, खूप मोठ्या प्रमाणावर पोहोचताय असं तुम्हाला वाटतंय, प्रभावी आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, सर्वात अगोदर तर गौरांगजींनी जे सांगितलं त्याला मी अक्षरशः म्हणजे त्यांच्या मताशी मी सहमत आहे. कारण ते जे म्हणाले की जर तुमचं कार्य असेल तरच सोशल मीडियाला सुद्धा इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारे तुम्ही फक्त तुमचा फोटो टाकून किंवा तुम्ही कुठे काय करताय ते टाकून काही होत नाही. कारण आजच्या काळी जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक पॉलिटिशियन बरोबर एक माणूस असतो ज्याच्या हातात एक कॅमेरा असतो. तो लगेच फोटो काढतो, तो कुठे जातोय, काय करतोय, त्याचा फोटो काढून ते डायरेक्ट फेसबुकवर अपलोड करतात किंवा व्हॉट्सअपवर स्प्रेड करतात. परंतु गौरांगजींनी जे सांगितलं की जर तुमचं कार्य असेल तर त्या कार्याचं तुम्ही जर उल्लंघन जर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून करता तर त्याला वेगळाच प्रतिसाद मिळतो. उदाहरण सगळ्यात मोठं म्हणायला गेलो तर
आज फेसबुकवर सुद्धा 2 प्रकारचे पोस्ट केले जातात. एक पेड पोस्ट असते आणि एक जी जेन्युइन पोस्ट असते ती. मला सुद्धा सोशल मीडियावर फेसबुक सारख्या माध्यमातून मला 20,000 लोक फॉलो करतायत जे सगळे जेन्युइन आहेत. कुठल्याही प्रकारे मी पेड ऍप्लिकेशनचा वापर केलेला नाही. त्याचबरोबर आदित्य ठाकरे साहेबांचं जर तुम्ही बघितलं तर त्यांना सोशल मीडिया म्हणजे ट्विटर म्हणालं तर ट्विटरवर 75,000 लोक फॉलो करतायत आणि फेसबुकवर सुद्धा 1 लाखहून अधिक लोक त्यांना फॉलो करतायत. आम्ही कुठल्याही प्रकारे स्वतःचे फोटो वगैरे टाकून नव्हे तर आम्ही जे कामं करतोय ते टाकून आम्ही सोशल मीडियाचा वापर करतोय. तर निश्चितपणे तुम्ही जर बघितलं तर शिवसेना ही एकमेव संघटना आहे ज्या ठिकाणी त्या संघटनेचे प्रमुख हे स्वतः सोशल मीडियाचा वापर करतात आणि स्वतः त्याच्यावर लक्ष घालून कुठल्याही एजन्सीला न हायर करता ते त्यात लक्ष घालून लोकांशी संपर्क साधतायत. अच्छा, तुम्ही म्हणताय की कुणालाही हायर न करता ते सगळे संपर्क साधतायत. पण खरं तर खूप याच्यातल्या रंजक अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला तुम्हाला विचारायच्या आहेत. पण प्रकाश पवार, तुम्हाला असं वाटतं का की सोशल मीडिया हा आता एक प्रकारे एक मोठी कॉन्स्टिट्युएन्सी झालेला आहे की जसं प्रत्येकाला कुठली तरी जातीची कॉन्स्टिट्युएन्सी सांभाळायला लागायची, कुठल्या तरी धर्माची कॉन्स्टिट्युएन्सी बघायला लागायची, तसंच आता राजकारण जे आहे हे केवळ एका मोठ्या कॉन्स्टिट्युएन्सीवरती येऊन थांबलेलं आहे. सोशल मीडिया या व्हर्च्युअल सगळ्या जगावरती सगळं हे अवलंबून आहे असं तुम्हाला वाटतंय का? 2 पाठीमागच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये हे प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे दिल्लीची निवडणूक झाली आणि लोकसभेची निवडणूक झालेली 2014ची. या दोन्ही निवडणुकांनी प्रूव्ह केलेलं आहे की सोशल मीडियाचा प्रभाव हा बऱ्यापैकी ज्यादा पडलेला आहे. परंतु मुद्दा असा आहे की हा प्रभाव आणि हा कॉन्स्टिट्युएन्सी असं म्हणायचं गेलं तर त्याच्यामध्ये दुधारी शस्त्रासारखं हे हत्यार आहे. दुधारी शस्त्रासारखं या अर्थाने की याच्यामध्ये काय गोष्टी लोकांशी संपर्क साधण्यासाठी अत्यंत चांगल्या घडतात. लोकांशी संपर्क ताबडतोब होतो, लोकांना झालेली कामं पटवून देता येतात, लोक अभ्यास करून जातात असं आपण एका बाजूला मान्य करू शकतो आणि हे मान्य होण्यासारखं आहे. परंतु त्याचं जर समीक्षा केली तर त्यातून काहीतरी 3 मुद्दे वाईट सुद्धा पुढे येतात. पहिला मुद्दा वाईट येतो तो म्हणजे की याच्यावरती जी माहिती असते त्यातली बऱ्यापैकी माहिती फेक या प्रकारची असते. म्हणजे आपलं राजकारणाचं आकलन हे थापेबाजीवरती आधारलेलं यातून निर्माण होऊ शकतं असं दुसरं एक शस्त्र यातून निर्माण होऊ शकतं. नंबर 2, जे साहित्य याच्यावरती अपलोड होतं लोक ते पाहतात, याला प्रतिक्रिया लोक सत्सविवेक बुद्धीने देऊ शकत नाहीत. त्यांना कोणतरी एखादा व्यवस्थापक असावा, ती कंपोज करणारी व्यक्ती असावी आणि त्यांनी ते म्हटलं जावं तेव्हा त्यांना याची उत्तरं देता येतात. याच्यामुळे परिणाम असा आहे फक्त याचं प्रसारण करणं, पुढं ढकलत नेणं एवढ्या पुरतच आता तरी त्याचं एक मर्यादित रूप आहे आणि हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून तिसरा खांब म्हणून घातक स्वरूपाचा आहे. याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तर याच्यामध्ये बीजेपी यशस्वी झाली किंवा सोशल मीडिया बद्दलची खूप चर्चा होते म्हणून इतरांनी त्यांना असं म्हटलं की आम्ही त्याचा उपयोग करू आणि खरं तर आता पण म्हटलं गेलेलं आहे की कामच नसताना आम्ही त्याचा वापर करू आणि तो प्रभावीपणे लोकांचं संघटन करू तर ते होणं शक्य नाही. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्याने ते साधन वापरलं म्हणून मी जर साधन वापरणार असो तर राजकारणामध्ये फक्त साधनं वापरायची याच्याबद्दलची स्पर्धा निर्माण होऊ शकते, लोकशाहीच्या यशाबद्दलची स्पर्धा होऊ शकणार नाही. हेही लोकशाहीमध्ये सोशल माध्यमांचं दुसरं रूप आहे, ते आपण नीट नजरेत घेतलं पाहिजे असं मला वाटतं. नक्की.